काहीच आज आम्ही शक्तीला झालो डोसाट्याला. यावेळी एक बोलत 1:30 वाजता या बोलतो आम्ही. याही दिला मला डुच्चू त्या त्यांनी. तर मग आता आम्ही त्याला महाराजा शाळेवर जरा हे पण लागतं. जरा 2-4 दिवस जरा घरातून बसतो, जरा कंटाळा येतं. आजार फिरायला निघाल मग चायवर घेतलं मस्त एन्जॉय करू थोडं या आराम. मग ज्ञान बघा घे रे पकड ना. गाईत पोचलो. शेटचा प्रॉब्लेम झालो याला पकवाचा खलास लावले. आता वाजूल का हो वाजूल खर्च आम्ही बोंबलते तिकडे जिल्ह्यात. पहिले पण व्हिडिओमध्ये येतो इथे चहा प्यायला आलो आम्ही हे बऱ्यापैकी. तर थंडीचा दिवस होत म्हणून चालले आपला. बघ कसं इथं तर नवीन काउंटर खोलले ते. हायवे जावलं कोणी गावाच्या इथे समोर कोणी नाक्यावर लागलं तर यायचं मस्त रात्रीचे बघा तुम्ही भारी आहे. काय नाही शी आज नॉनव्हेजचा दिवस ना. वडापाव खायच्या वाजते भेटे भाजीपाला बाजूला नाही का बाई. नाही तर नॉनव्हेज खातो आम्ही. नॉनव्हेजचा दिवस नाही यांना वडापाव धंदा पागल बिगल झाले नाही लोक. आवडलं ना वडापाव खाल्ला नाका कमी पडले आपण नाही बोलला. चायनीज खातं तर नाही बोलतात फार नाही यानाच बी. बघ दोघं जण गुलाचा बॅटरी माहित नाही. गुलाचा भेटला काय गुलाचा नाही ना. मग आता ते चल हे शुगर कमी करायचे वारवाचे मग मला समजलं. रिपोर्ट घ्यायची आता इथून गिराईक घेतो. 2-3 डोकादुखी होतं. एक डोला असं चमकं होतं असा अर्धा डोकादुखी होतं. त्याच्यात प्रॉब्लेम झाले फक्त आमच्या ग्रुपवर कोणतं निंबू भिरले मग ते भक्ताला कोंबडा द्यायला लागला आम्हाला. कारण तब्येत खराब होत चालले कोणतरी निंबू भिरले आमच्या बरोबर ना. तरी भक्तावर चालाच लागेल. यादा भाई पकवायला नुकसान दिले 1000 रुपये. याला बोलतं याला टंगरी काही तर लोचा झाली म्हणजे. काही संकेतला तलावडे ज्याची वापर चहा आणलेल्या त्याची तयारी झाली आमची. बघू आता जेरीची आणला ठेवू नाकाला फोडते बाईने फोडली सगळी वापस त्याची यूज न करा म्हणून फोडली. तिकडे जायचा प्लॅन केली बोलतो मेट्रोला जायचा. बघू कसं कर कामाला जाणार वापस टाइम नाही भेटत. भाई डोकरेबांसारखी चहा पितान. शेटचा जखम चुकला नाही ना. वडापाव खायची तलापली दावडेंवरची तलाप यांची. हे चला आपल्या रिपोर्ट आणाल बघा नाक्यावर याची. मग रक्त चेक केले बाई माझा 1600 रुपये रक्त चेक करायचं. डोकं अर्धा दुखा 3-4 वेळ झाली. आता आज द्या नव्हतं बरं बघून. बँकेत चेकबुक पण भेटणार होता. काही वडापाव बघा कच्चा ठेवले. केवढा रे वडापाव 40 रुपयाला वडापाव. हे बघा त्यांचा चीज कच्चाच वाटतं. चीज मला इज्जत घालवायचं काम याला वडापाव.
दुनियाचं जर वडापाव खाता असेल ना इथे खाऊ नका निवड नाके 101 व स्वस्ताने एकदम टेस्टी वडापाव हे काय चीज ना पिझ्झा वडापाव काही ना काही 40 रुपये सर 40 रुपयाला काय आहे का नाही चीज पण तर इतकं जसं नाही त्यात टेस्ट ना काही नाही बा याला भूक लागली याचा पाईप पिकायला पाहिजे याला असा मोठा सुजायला पाहिजे पाहिजे याला खाल्लाय खाज याला जखम भरणार वडापाव का चीज ट्राय करू ट्राय करा गाई झाला आमचं आता निघतो आम्ही इथं पेट्रोल पंपच्या इथं आवाला टॉयलेट आले हे कुठं आले बघा इथे सगळे फिरायला येतात मस्त रात्रीचे HP पेट्रोल पंप आवा कुठे आला भाई फोटोशूट चालू इथे गाई तर घरी निघालो आम्ही आता आम्ही छबी ते तो वडापाव नाही काहीच खाऊ नका कोणी वडापाव या बेकार वडापाव 40 रुपये वडापाव चीज पण नाही टेस्ट ना काहीच नाही काय बरोबर ना वडापाव त्या पण बऱ्यापैकी एवढं खास पण नाही एक रात्रीची गाई आता आम्ही तळ्यावलो थोडा किती झालो नव्हतं थोडा रिलॅक्स करला पोरांची इच्छा होती तळ्याव याची तळ्याव जरा सर बसू हवा पण एकदम थंडी येते मस्त आता थोडेसर बसू आम्ही जाऊ घरी गाई जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल जर कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय मित्रांनो